आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इशारा सभा इथं आयोजित केलेली आहे आणि जी विकृती इथं वाढलेली आहे त्या विकृतीला दहन त्याचा रावण दहन करण्यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहात। एक तर आहे की विषय मांडत असताना निश्चित आपल्याला असं वाटतं की राजकारणामध्ये एकामेकावर टीका होते, पण त्या माता बहिणीने काय केलं हे माता बहिणीपर्यंत घरापर्यंत हे पोचतात निर्लेसाला। त्यामुळं ही सभा घेतली गेलेली आहे। नारी सन्मान हा काय, आता नवरात्र चाललाय, नारी सन्मान चाललाय, हा नारी सन्मान होत असताना नारीचा मातांचा बहिणीचा सन्मान हा झालाच पाहिजे, हे आपली संस्कृती आहे। आणि ही संस्कृती ओळखून जर तुझ्या आईला माझ्या आईला असं म्हटलं तर त्यात काय अर्थ राहणार नाही। आपण जर आता मगाशी एक क्लिप बघितली, कसल्या शिवा आमच्या डिक्शनरीमध्ये ह्या शिवा नाही आहेत, एवढ्या घाण शिवा हे स्पष्ट देणारे हे सगळे। आणि काय घडलं असेल पळकरचं त्या जयंत पाटलांचं काय घडलं असेल ते दोघांचं झालं असेल, पण एवढी टीम आणायची इथं शिव्या घालाय आमच्या जिल्ह्यात लावायच्या, हा जिल्हा कधीही खपवून घेणार नाही, हे स्पष्ट आहे। मग अशी दादांना सांगितलं की लात मारायची आणि सॉरी म्हणायचं, दादा नाही, आम्ही लात मारली तर आता कंबरक्यात लात घालू आम्ही आता आणि कंबारा मोडू आम्ही यांचं, हे आज आम्ही ह्या इशाऱ्यानिमित्त आपल्याला सांगतोय। ही विकृती थांबली पाहिजे। ही विकृती नव्हती, जिल्ह्यामध्ये नव्हती, महाराष्ट्रामध्ये नव्हती, पण विकृती आता उत्पन्न व्हायला लागलेली आहे। कोण बोलायला नाही, कोण भांडायला नाही म्हणून जे निवडून आले नाहीत, निवडून येत नाहीत अशी लोक इथून स्टेजवर येऊन आमची जर आयमाय काढत असतील तर हे प्रत्युत्तर दादा आपल्या माध्यमातून आम्ही द्यायची भूमिका इथं घेतलेली आहे। म्हणून स्त्री माताचा सन्मान झाला पाहिजे, नेते मंडळीचा वरिष्ठांचा सन्मान झाला पाहिजे, ही संस्कृती जपली पाहिजे आपण, हे आपल्याला सांगण्यासाठी आलो आहे। जर का परत आता ही संपतंय, आता संपल का नाही माहीत नाही, पण संपायचा विषय दादाने काढलेला आहे। आम्ही प्रत्युत्तर दिले, तुम्ही ग बसा आम्ही ग बसू, पण ह्याच्या पुढं जर आपण कुठं तर वाकडं पाऊल टाकलं तर ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा आहे, काँग्रेसचा आता नाही, समजलं। सगळ्यात चिटमुंडी करू आम्ही तुम्हाला, हे मी आपल्याला सांगतो। तर ह्या दृष्टिकोनातून हा इशारा सभा आपण केलेली आहे, ह्यांना इशारा दिलेला आहे। आणि ही झाली मागं विकृती झाली, त्या विकृतीचा आपण रावण जाळणार आहोत, ह्या रावणाला जाळून टाकूया, परत रावण उठला नाही पाहिजे, परत शब्द जोडले नाही पाहिजे, ह्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करूया, एवढंच मी आपल्याला सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।